स्टील हब बनण्याच्या दिशेनं काय सांगणार? आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी सुरजागड इस्पात या स्टील प्रकल्पाचं इंटिग्रेटेड स्टील प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे। जवळपास 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होते आहे आणि ज्यावेळेस हा पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी 8 मिलियन टन एवढं प्रोडक्शन या प्रकल्पातनं होईल। यापूर्वी लॉयड्सचं या ठिकाणी जे काही काम झालेलं आहे त्यातनं 4 मिलियन टन एवढं त्या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे। एकूण 12 मिलियन टनचं प्रोडक्शन जर आपण बघितलं तर हळूहळू इथे जी काही सगळी इन्व्हेस्टमेंट येते आहे त्याचा आपण एकत्रित विचार केला तर देशाच्या 30% स्टील फिनिश स्टील हे गडचिरोलीत तयार होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी आलेलं आहे। चामोर्शीला देखील आपण एक मोठं इन्व्हेस्टमेंट या संदर्भात लवकरच सुरू होत आहे। जवळपास 20,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल। 35,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट होत आहे। लॉयडचं एक्सपान्शन या ठिकाणी होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा बदलतो आहे। आम्ही जी घोषणा केली होती की गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तर तो राज्यातला पहिला जिल्हा असेल, राज्याची सुरुवात तिथनं होते हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ते काम या ठिकाणी होतं आहे। मी विशेषत्वाने या ठिकाणी आमच्या राजांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की ते मंत्री तर आहेतच पण त्यांनी या भागामधले ते राजे आहेत, त्यांनी आपली जमीन या प्रकल्पाकरता त्या ठिकाणी देऊ केली आणि त्यामुळे लवकर जमीन मिळाल्यामुळे प्रकल्पाचं भूमिपूजन हे या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्यांचं देखील मी अभिनंदन करतो। तुम्ही एक अट टाकली की स्थानिकांना 80% स्थानिकांना नोकरी द्यायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा। दुसरा ठाकूरदेव तिथे उत्खनन होईल असा भ्रम पसरवला जातो, त्याच्याबद्दल काय सांगणार? बघा, आमचं एक तत्त्व पक्का आहे की गडचिरोलीमधलं जल, जमीन आणि जंगल जे आमच्या आदिवासींनी संरक्षित ठेवलेलं आहे त्याला कुठलाही धोका आम्हाला उत्पन्न करायचा नाही। कोणाच्याही जमिनी कवडीमोल भावाने घ्यायच्या नाहीत। आराध्य दैवत ठाकूरदेवांचं जे काही त्या ठिकाणी स्थान आहे त्या स्थानाला धोका होईल अशा प्रकारे कुठे मायनिंग आम्ही करूच देणार नाही आहे, त्याच्या आसपासही आम्ही करू देणार नाही आहे। त्यामुळे हे जे काही भ्रम फैलवले जात आहेत हे चुकीचे आहेत। आम्हाला विकास करायचा आहे, विनाश करायचा नाही आहे आणि प्रत्येक MOUमध्ये आम्ही अट टाकलेली आहे 80% रोजगार स्थानिकांना द्यावा लागेल, आदिवासींना द्यावा लागेल, इथल्या इतर लोकांना द्यावा लागेल, आदिवासींचं ट्रेनिंग करावं लागेल, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न। सर, आज एक महत्त्वाची गोष्ट अजितदादांनी पण केली, राज्य सरकारची लाडकी बहीण जी योजना आहे, फ्लॅगशिप योजना आहे, त्याचा पहिला टप्पा जो पहिला निधी जो आहे तो महिलांचा आमचा हा प्रयत्न आहे की 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान याचा पहिला जो काही टप्पा आहे किंवा पहिलं जे काही त्या ठिकाणी निधी द्यायचा तो आम्ही देणार आहोत। आणि हा जरी आम्ही देणार असलो तरी आम्ही आधीच घोषणा केली आहे की 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म येतील त्यांचे फॉर्म जुलैमध्ये आले असंच समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आम्ही देणार आहोत, त्यामुळे नुकसान कोणाचंच होणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।